नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराचे नावे पक्षप्रमुख ठरवित असताना अशी आजपर्यंतची शिवसेनेमध्ये परंपरा होती, परंतु आता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ठरविण्याचा नवा शिरस्ता शिवसेना संपर्क प्रमुखांनी सुरू केलाय। जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी सुपारी घेऊन शिंदे गटाच्या आमदारांसोबत संगनमत करून शिवसेना ठाकरे गटाला संपवण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे यांनी केला। विशेष म्हणजे संपर्क प्रमुखांच्या तक्रारीवरून नरेश डहारे यांच्या सहसंपर्क प्रमुख पदाला अलीकडेच पक्षाने स्थगित दिले होते। नरेश डहारे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून 4 इच्छुक उमेदवार असून त्यांची नावे पक्षाकडे पाठविण्यात आले होते। तसेच शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखांकडे उमेदवारी निश्चित होते, परंतु पवनी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी ठाकरे गटाची उमेदवारी नरेश डहारे यांना निश्चित झाल्याचं सांगितल्यानंतर अन्य कार्यकर्ते आक्रमक झाले होते। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद।